सांगलीतील 1,500 शाळा सीसीटीव्हीच नाहीत, गैरप्रकार रोखणार कसा? सांगली शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्गखोल्या आणि शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक केले आहे, असा शासन निर्णय दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी घेत महिनाभराच्या आत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. परंतु 4 महिन्यांचा कालावधी लोटून जिल्ह्यातील केवळ 1,504 शाळांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलली आहेत. इतर शाळा प्रशासनाने शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे. मागील काही दिवसांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थिनींसोबत अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले. शाळेतीलच काही विकृत मानसिकतेच्या कर्मचाऱ्यांनी मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य तर मुलींना धमकावत त्यांची छेड काढणे, गैरफायदा घेणे असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय घेतला आहे. खाजगी व्यवस्थापनाच्या सर्वच शाळांमध्ये महिनाभराच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश 21 ऑगस्ट 2024 रोजी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव प्रमोद पाटील यांनी काढले होते. तसेच शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये DPDC अथवा ग्रामपंचायतच्या शिक्षणासाठी राखीव असणाऱ्या 5% निधीतून कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या. परंतु जिल्ह्यातील माध्यमिकच्या 764 शाळांपैकी 468 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 296 शाळांमध्ये आजही सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिकच्या 1,686 शाळा असून त्यापैकी केवळ 478 शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. सर्वाधिक 1,208 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.